गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 11 मार्च, विशेषतः बुधवारी आहे. आज 11 मार्चला सीपीआय न्यूज आहे आणि सीपीआय न्यूजचा 0.3चा डेटा 0.2 हा फॉरकास्ट दाखवलेला आहे. फॉरकास्ट हा एक अंदाज असतो, तरी सुद्धा अंदाज गोल्डला बाय साईड दाखवलेला आहे. युद्धाच्या सेंटिमेंटमुळे मार्केट प्रचंड बाय जाणं अपेक्षित होतं, परंतु मार्केट ऑलरेडी भरपूर बाय झालेलं असल्यामुळं मार्केट काय सेलच्या दिशेतच बऱ्यापैकी प्रेशराईज राहिलं. म्हणजे कालचा जो व्हिडिओ टाकला होता आपण तो सुद्धा सेल पॉइंट नुसारच काही व्हिडिओ आपण शेअर केले होते. गोल्डचा रेट आज साधारणतः आता जर बघितला यावेळेस तर 1,60,000च्या आसपास गोल्ड आहे आणि चांदी 1,76,000च्या आसपास आहे. म्हणजे जीएसटीचं 2,81,000, 2,76,000 सॉरी, 2,81,000 चांदी आणि 64-65,000 गोल्ड आहे. ओके. आता याच्यामध्ये अजून वैशिष्ट्य असं आहे की आपण जे झोन दिले होते हे झोन आता तो सरळ सरळ प्रीमियम ग्रुपलाच पाहू एकदा. जे प्रीमियम ग्रुपला जो झोन होता आपण जे जेवढे जेवढे पॉईंट दिले, जसं की हा 52-35चा एक पॉईंट दिला होता सेलिंगचा या ठिकाणचा. 52-35चा एकच पॉईंट जर गृहीत धरला असता हा पॉईंट, तर हा एकच पॉईंट 700 ते 750 झाला, म्हणजे $70 ते $75. हा जो 51-85 ते 52-00 हा जो पॉईंट आहे, हा सुद्धा 2 वेळा 300-300 पीप झालेला आहे. 51-40 ते 51-56 हा सुद्धा पॉईंट याच्यामध्ये जो आपण प्रॉफिटमध्ये आहे तो झालेला तुम्हाला दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी बघा, मी काउंट केले तर 300 पीप आहे, नंतर इथं काहीतरी $28 आहे, नंतर या ठिकाणी काही $26 आहे. आफ्टर आयएफसी कॅन्डल एंट्री पकडलेली आहे. आपण बाय झोन दिले, बाय झोन मार्केटने घेतलेले नाही, पण सेल झोन अॅक्युरेट मार्केटने घेतले आणि त्या अॅक्युरेट पॉईंटला आपण सेल झोनला ट्रेड पण केलेले आहेत आणि ट्रेड आपण करून स्वतः पण केले आणि इतरांना सांगितले. अशी आपली 10 तारखेचा हा सेटअप होता. 10 तारखेचा त्याप्रमाणे 9 तारखेचा सेटअप जर बघितला ना, 9 तारखेला सुद्धा आपण एकच ट्रेड टाकल्यानंतर जवळजवळ 600-650 पीप गेला. त्याच्यानंतर दिवसभरही 9 तारखेचे भरपूर ट्रेड झाले. जर त्याच्या अगोदर 8 तारखेला गेलं तर इथे 5 मिनिटामध्ये 400 डिप बाईंग, नंतर हे पाठीमागचं सारं सरळ आहे. एकंदरीत काय, तर प्रीमियम ग्रुपला जे आपण सेटअप आणि व्हिडिओ टाकतो, समजा जे फोटो आणि व्हिडिओ पडतात ते एकदम व्यवस्थित झोन हंटिंग करतात आणि झोन हंटिंग केल्यानंतर काम कसं करायला पाहिजे ते काम सुद्धा आपण जे आहे ते काही व्हिडिओमध्ये निदर्शनास आणलेलं आहे. या पद्धतीने प्रीमियम ग्रुपवर आहे. आता आपण जो झोन दाखवले होते ते साधारणतः या झोन मध्ये आहे. आता एक वरती एक स्ट्रॉंग सेल झोन आहे बघा, 53.05 ते 53.35 हा एक स्ट्रॉंग सेल झोन आहे. त्याच्यानंतर हा झोन 52-35चा झालाय आणि खाली एक बाईंग झोन जे आहेत ते खाली इथं बाईंग झोन आहेत. ओके. आता मी काय करतोय, फक्त जे इथले मधले जे झोन हंटिंग झाले तेवढा भाग डिलीट करून त्या भागामध्ये नवीन फ्रेश लिक्विडिटी आहे का तेवढीच लिक्विडिटी मी ड्रॉइंग करतोय. बाकीची जी लिक्विडिटी मिटिगेट बाकी आहे त्या लिक्विडिटी आपण काय करू, आता डिलीट करण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी फ्रेश लिक्विडिटी मार्किंग करायचा प्रयत्न करणार आहोत. ओके. सर्व झोन मधले डिलीट करतो आता मी. हे बाय झोन बाकी आहेत. हे बाय झोन खाल्ले बाकी आहेत, म्हणजे या बाय झोन मध्ये मार्केट येणं अपेक्षित आहे आपल्याला. या बाय झोन मध्ये मार्केट येणं अपेक्षित आहे. मी डिलीट करतो. चला, जे मिटिगेट झालंय ते काढून टाकलं, जे मिटिगेट नाही झालं ते आपण काय केलं, सरळ सरळ त्याला झोन मध्येच ठेवलेलं आहे, कारण ते झोन होणार आहेत. कारण हे बाय झोन कधी आलं, मार्केट आज येऊ उद्या येऊ महिन्याने येऊ नाही तर 2 महिन्याने येऊ, त्या झोन मध्ये मार्केट आल्यानंतर मार्केटला रिव्हर्स रिस्पेक्ट द्यावी लागेल. हा एक सेटअपचा प्रकार आहे. ओके. हा एक सेटअपचा प्रकार आहे आणि तो मार्केटला फॉलोच करावा लागतो, त्याला काही पर्याय नाही. आता बघा, या ठिकाणी इंटरमिडिएट टर्म हाय होता, अजून एक इंटरमिडिएट टर्म हाय इथं बनला, नंतर मार्केटने स्वतःचा इंटरमिडिएट टर्म हायच ब्रेक केलेला आहे, म्हणजे मार्केट बुलिश साईडला आहे. ओके. इंटरमिडिएट टर्म हाय ज्यावेळेस ब्रेक करतो त्यावेळेस मार्केटचं सेंटिमेंट हे बुलिश असतं. अजून आपण जर आयटीएच जर बघितला तर आयटीएच अजून कुठं बनलेला असेल,
क्लोन या ठिकाणी इथं दोन हाय, इथून बॉटमला इथं एक हाय होता. हा एक एस-टी-एच, इथं एक एस-टी-एच आहे आणि या ठिकाणी इंटरमिडिएट टर्म हाय मार्केटचा आहे. अजून एक इंटरमिडिएट टर्म हाय मार्केटने आता बनवलाय तो म्हणजे हा. कारण या साईडला एक स्विंग आहे आणि इथे एक स्विंग तयार होण्यासारखा परिस्थिती दिसते आहे सध्या. म्हणजे एस-टी-एच दोन्ही साईडला आल्यानंतर मार्केटने इंटरमिडिएट टर्म हाय ब्रेक केलेला दिसतो. त्याप्रमाणे आय-टी-एल मार्केटचा कुठं आहे? आणि आय-टी-एल हे महत्वाचं आहे. काय ब्रेक झाल्यानंतर सेलिंगचे लक्षण आपल्याला दिसून येतात. आय-टी-एच या ठिकाणी एक आहे. आय-टी-एल इंटरमिडिएट टर्म लो हा या ठिकाणी एक आहे. अजून आय-टी-एल कुठे आहे? कंट्रोल सेट क्लोन. आय-टी-एल कुठे आहे? जर या ठिकाणी पण नाही. इथे एस-टी-एल आहे. वरती गेलं मार्केट. इथं दोन्ही साईडला एस-टी-एल, या ठिकाणी एक आय-टी-एल दिसतोय. ओके. इथे एक इंटरमिडिएट टर्म लो दिसत आहे. पण तो आय-टी-एल हा जरी ब्रेक झाला तरी हा लिक्विडिटीसाठी ब्रेक होईल असं जाणवतं. इथे लिक्विडिटीसाठी आपण आता H1 वर आहोत समजा. इथं खाली लिक्विडिटी शिल्लक आहेत ह्या मार्केटच्या होणार आहेत. याला काही ऑप्शन नाही. म्हणजे या लिक्विडिटी व्हावं लागतील. फक्त आता आपण एकदा डेली कॅन्डलवर येऊयात. डेली कॅन्डलवर आल्यानंतर या ठिकाणी आपण 11 तारखेचा सेटअप बनवतोय. 11 वेन्सडे. ओके. आता 11 तारखेचा आपण सेटअप बनवतोय. डेली झोन मध्ये मी सध्या आलेलो आहे. डेली झोन मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक डेलीचा एक फेअर व्हॅल्यू गॅप इथं शिल्लकचा दिसतोय. बरोबर. हा फेअर व्हॅल्यू गॅप मार्केटने पूर्णतः भरला आणि तोच पॉईंट आपण दिला होता जवळजवळ 52-35-36 चा जो सेलिंग पॉईंट दिला होता जो मार्केटने घेतलाय आता एक चांगल्या प्रकारे. जरी शिल्लकचा पॉईंट वगैरे घेतला तर त्याच्यामध्ये काही एवढं तथ्यांश नसते. पण ज्यावेळेस डेली भाग मार्केट उचलतं त्यावेळेस तशी परिस्थिती एक असते. मग आपण काय केलंय व्हॉल्यूम इम्बॅलन्सला ऍड करून वरला एफयुजी ऍड करतोय आणि एक झोन सेलिंगचा इथं बनवतोय. तो झोन येतोय बघा 52-25च्या आसपास आता. 28 त्याची सुरुवात होते आहे 90 पासून. 52-28च ठेवू. श्रीराम. हा एक ठेवला. बॉटमला आलो आपण डे लेवलच्या या ठिकाणी आपल्याला बीपीआर एक दिसतोय. बीपीआर एक आपण आता बाईंग साठी प्रिपेअर याला करूयात. कारण मार्केट त्याच्या वर आहे. जसं मार्केट झोनच्या वर जाईल त्याचा सेल झोन हा बाय बनत जातो, बाय झोन हा सेल बनत जातो. जसं सपोर्ट हा रेजिस्टन्स बनतो, रेजिस्टन्स हा सपोर्ट बनतो. त्या पद्धतीने प्रकार आहे. ओके. बॉटम साईड बघा. ओके. ओके. दोन्ही वरती आपण सेल झोन मार्क केलेत. खाली दोन बाय झोन आहे ते तर ज्ञात आहे सर्वांना. H4च्या लिक्विडिटी मध्ये आलो. H4च्या लिक्विडिटी मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला वरती ओपन स्पेस दिसतोय. हा ओपन स्पेस म्हणजे इथला फेअर व्हॅल्यू गॅप पूर्ण कव्हर केल्यानंतरचा शिल्लकचा भाग येतो. जर इथं अजून कोर भागामध्ये घेतलं तर निश्चितपणे इथपर्यंत त्या आतच एक ट्रेड दिसून येतोय बघा इथंच. इथपर्यंत दिसून येतो एक ट्रेड. म्हणजे बीपीआर जो आहे मार्केटचा जो बीपीआर आहे त्याची सुरुवातच 52-11 पासून होते बघा. 52-11 पासून. सर्वसाधारणतः 52-28 दिले तर 52-11 पासूनच हा
झोन सुरू होतोय सेलिंगसाठीचा. एक सेल साईड मार्केटला प्रेशर साठीचा 28 पर्यंत. आणि इंटरमिडिएट टर्म हाय माहिती आहे तुम्हाला आयटीएल. आयटीएल हा 52-38 पर्यंत आहे. म्हणजे आपण काय करूयात, 52-38-35 जे झोन आहे, हा झोन ब्रेक होतोय का आयटीएच, याच्यावर आपलं लक्ष असणं अपेक्षित आहे. जर हा 52-38 किंवा 52-40 समजू आपण, 52-39-39चा जर आयटीएच ब्रेक झाला, इंटरमिडिएट टर्म हाय जर ब्रेक झाला, तर मग मात्र आपण सेलिंग जो आहे तो वर सेल डायरेक्ट 53.05 किंवा 53.35 मध्येच करणार. इतरत्र आपण सेल करणार नाही आहोत. ओके, इतरत्र आपण सेल करणार नाही आहोत. एवढं एक इथं आपल्याला पाळावं लागणार आहे. कारण तो 39चा आयटीएल आहे. मी याला इथं लॉक करतो, म्हणजे याच्यावरती आपण आता सेलिंग करणार नाही आहोत. याच्यावरती सेलिंग करताना डायरेक्ट वरच्या सेल झोन मध्ये सेल करणार. कारण वरती एक एक्सटर्नल लिक्विडिटी आहे आणि इथं मध्ये 53.05 वगैरे सेल झोन आहे. ओके, मी इथंच आपण सेल करू. जर मिळाला तर एक सेल आपल्याला 52-11 पासून तर 52-28 किंवा 52-25 पर्यंत मिळू शकतो. या झोनची हाईटच 27 पर्यंत दाखवलेली आहे, म्हणजे 52-11 पासून साधारणतः 25 पर्यंत हा झोन आपण मार्क करू. 25. आणि 28 वगैरे ते वरती त्याचे सेल वगैरे असं गृहीत धरलं तरी हरकत नाही. आता बाईंगची झोन आपण, हा एक सेलिंगचा 55 जो आहे हा खाली बाईंगचा झोन आहे. हा एक बाईंगचा झोन आहे. या झोनला विशेषतः जो सपोर्ट आहे तो अजून आपण तिथं बीपीआरचा घेतला, डेलीचा बीपीआरचा, आणि डेलीचा बीपीआर उचलला ह्या कॅन्डलने. बरं, ठीक आहे. बीपीआर तर उचलला, इथे एक ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक सुद्धा आहे. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक सुद्धा बनलेली सध्या. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक डेलीचा इथं एफजी EMI वर. ठीक आहे. मार्केट घेतील आहे 91, 51, 92 ला आहे. ओके, इथं अजून झोन आणि पॉईंट तयार होत आहेत. जसं की या ठिकाणी व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे. व्हॉल्यूम इम्बॅलन्सचा पॉईंट किती निघतोय, जर पॉईंट निघतो बघा 51-75. 51-75. सरळ सरळ हा 50-55 पासून ते 75 पर्यंत जो झोन आहे, हा झोन मार्केटला एक बाय साईडला पुशअप देणारा झोन आहे. बाय साईडला तर मी याला 51-75 पासून 51-71 याला पुशअप करतो. 51-71 हा एक बाय झोन आहे मार्केटचा. हा बाय झोन मार्केट घेऊ शकतो, कारण याचा आयटीएल तर एक महत्वाचे स्पॉट आहे. पण या ठिकाणी जो व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे, व्हॉल्यूम इम्बॅलन्स मार्केट घ्यायला खाली येऊ शकतं. त्यामुळे हा 85 पर्यंत झोन आहे, पण मी साधारणतः 71-72 पर्यंतच याला वरती वाढवतो आहे. याला वरती वाढवतो. हा जर डबल मिटिगेट होऊन आला तर इथून वरती जाईल. खाली आता ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक आहे. ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक मध्ये इथं जर मार्केट आलं तर इथं एक ओबीसी घेईल. ओके, जर कदाचित मार्केटने जर डीप मारलं तर इथं आपण एक वॉर सिच्युएशन बाय म्हणून एक टाकलेला आहे. वॉर सिच्युएशन बॉटम आला तर कुठपर्यंत येईल बाबा, इथपर्यंत येईल, याच्या पलीकडे येणार नाही. आता इथं सुद्धा बघा स्ट्रॉंग बाय झोन या ठिकाणी आहे, 5025 ते 5050. इथं 5075चा एक बाय आहे, 5103, 5115 हा एक बाय आहे, आणि 5155 ते 5171 हा सुद्धा एक बाय झोन आहे. त्याच्यावरती आलो तर 52-11 ते 52-25 हा सुद्धा एक सेल झोन आपण इथं प्रेडिक्ट केलेला आहे. एक सेल करताना एक इथंच सेल करायचा आहे, आणि दुसरा इथून वर गेल्यानंतर मार्केट डायरेक्ट या भागात सेल करायचं. दुसरीकडे आता शक्यतो सेलिंग करायची नाही. परंतु समजा मार्केटने असं केलं की याच्या टिपला समजा इथं चालू आहे मार्केट, इथं वरती जाऊन या झोन मध्ये आलं. झोन मध्ये आल्यानंतर वरचे झोन सेलिंग झोन ऑटोमॅटिक कन्वर्ट होत असतात. 55-71चा सेल झोन होईल वगैरे. या पद्धतीने मार्केट काय करतं, बाय झोन हे सेलिंग झोन म्हणत असतं जर मार्केट त्याच्या खाली आलं तर. हे झाली एक बाब. दुसरी बाब अशी की आज शक्यतो न्यूज ही बाय साईड दाखवतोय. शक्यतो न्यूज ही बाय साईड दाखवतोय. त्यामुळे मी काय करतो, एक्सटर्नल पर्यंत वॉर सिच्युएशनचा बाय तसाच ठेवतो. एक्सटर्नल पर्यंत एवढा भाग जो आहे, एवढाच भाग त्याची एक फोटो तुमच्यासोबत इथे शेअर करतो आहे. ओके, हा एक फोटो आपण क्रेडिट करतोय बुधवार चा, आणि एक्सटर्नल लिक्विडिटी सहित एवढे झोन आपण शेअर करत आहोत. हा मधला जो आहे ही पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये ट्रेड नको, या पोकळीमध्ये ट्रेड नको. जे काही मिळेल ते एवढ्याच झोन मध्ये मिळेल, त्याच्यापेक्षा वेगळं कुठेही काही मिळणार नाही.
आपण H1 ला आलोत आणि H1 ला एकदा सेशन इंडिकेटरची पद्धत बघून घेऊयात. सेशन इंडिकेटर मध्ये इथं एशिया शिल्लक आहे, PV50 शिल्लक आहे. हा झोन घेतला तर H1 चा 51.55 आहे का बाय साठी? 51.55. ओके, 51.55 बाय साठीचा H1 चा M30 मध्ये आलो आपण. तर 30 मध्ये सुद्धा 55च्या खाली मार्केट थोडं शक्यतो पुशअप होणार नाही. 55चा बाय हा जो ग्रीन लेवल मधला बाय आहे हा एक चांगला स्ट्रॉंग बाय राहू शकतो. ओके, 15 मिनिटांमध्ये आलो आपण त्याच ठिकाणी 60-61च्या आसपास, म्हणजे हा बाय झोन एकदम छान बाय झोन राहू शकतो. दुसरा असं की जर समजा आता आपण एकदा सगळं हे जर सेंटिमेंट बघितलं मार्केटचं, त्याला मी हाईड करू द्या एकदा पूर्ण. तर काय दिसतंय बाबा, काय दिसतंय? तर दिसताना असं दिसतंय की मार्केट H4 ची जर कॅन्डल लावली तर मार्केट एका छोट्याशा भागामध्ये कन्सॉलिडेट झालेलं आपल्याला दिसून येतं. हं? छोट्याशा भागामध्ये कन्सॉलिडेट झालं, पण त्या या भागामध्ये आता हा सेल ट्रेंड मध्ये कन्सॉलिडेट झालेला आहे. सेल ट्रेंड म्हणजे वरून मार्केट सेल झालं, वरून मार्केट जे सेल झालं आणि इथं सेल ट्रेंड मध्ये ते कन्सॉलिडेट झालेलं आहे. याने जरी एवढी वरती पुशअप घेतलेला असला, वरती जरी इथं पुशअप घेतलेला असला तर कदाचित लिक्विडिटी मिटिगेट करण्यासाठी हा आलेला असला पाहिजे. आणि नंतर मार्केट एक जर इथं जर ITL हा जर खाल्ला जर ब्रेक झाला, मग मात्र खालचे दोन झोन सुद्धा होऊ शकतात. त्याच्यातला पहिला झोन हा आहे आणि सेकंडचा झोन हा आहे. आता हे सेंटिमेंट होऊ शकतात जर मार्केटने हे सेल ट्रेंडचं जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन दिलं तर. पण समजा इथून मार्केट वरती गेलं तर हा सेल झोन होईल, मग वरती हे जर ब्रेकआउट केलं तर मग कन्सॉल्टेशनचा विषय संपला, मार्केट रिव्हर्स तिला लागलेला आहे असं समजायला हरकत नाही. फक्त एकच शंका आहे, त्यामुळं सेलिंग करताना आपल्याला 1 आणि 2 एवढ्याच पॉईंट मध्ये सेलिंग करायचे, बाकी ठिकाणी बाईंग करायचं. आणि जर इथून ब्रेक झालाच तर एकदा मिटिगेटला वर जाईल तो, म्हणजे जर समजा असं झालंच की मार्केटने हा ब्रेक केला तर एकदा मिटिगेटला वर जाईल आणि हे जे स्ट्रॉंग बाय झोन आहे हा स्ट्रॉंग सेल झोन बनून इथपर्यंत मार्केट खाली क्रॅश होईल. ओके, मग त्यावेळेस आपण तो आपल्या प्रीमियम ग्रुपवर लाईव्ह त्या पद्धतीने सांगू. आता सेटअप एवढाच आहे. सर्वांना शुभेच्छा. 11 तारीख आहे, CPI ची न्यूज आहे, शांतपणे ट्रेड करायचे. न्यूज ही बाय साईड आहे. मग सेल साईडला अगोदर दबतंय का मार्केट, कोणत्या झोन पर्यंत दबतंय, हे पण सगळ्यात महत्वाची बाब आहे. ओके, जर 51.75 ते 51.71 हा झोन जर मस्त झाला एकदम छानपैकी आणि त्याच्यानंतर जर मार्केट सेल मोडला आलं तर मग मात्र 5,075 पासून 51.15 हे दोन बाय झोन आहेत. या दोन्ही बाय झोन मध्ये ट्रेड होऊ शकतात. आणि जर असं वाटलं तर हे दोन झोन एकत्र जरी केले, म्हणजे हे दोन झोन पहिला तर हे आपण एक फोटो काढलेला आहे, पण असं झालंच की या दोन झोनला आपण एकत्र करायचं ठरवलं तर 75 पासून 11 पर्यंत सुद्धा एक झोन बनवू शकतो आणि मग हा तिथं 3 पॉइंट हे असे ट्रेडचे बनवू शकतात. 5,075 पासून 5103 आणि 51.15 या एवढ्या एवढ्या 3 पॉईंटच्या झोन मध्ये हा एक मार्केट इथे एक कार्यक्रम देऊ शकतं. एवढ्या भागामध्ये आलं लक्षामध्ये. याचा मिडल पॉईंट कितीला आला? मिडल पॉईंट आला बघा 51.90 ला. 90. 4 पॉईंट या झोन मध्ये दिले तर 4 पॉईंटच्या झोन मधून मार्केट उचलावं चांगल्या पद्धतीने आणि वरती चाललं जावं. त्या झोनचा डिपनेसच 60 पर्यंत आहे. मग हा एक अतिशय VIP बाय झोन आहे. हा पण VIP बाय झोन आहे. सर्व ठिकाणी एकदम जबरदस्त पॉइंट आहेत मार्केटचे, त्या दरम्यान तुम्हाला काम करायचं आहे. ओके, चलो गुड लक. थँक्यू.